नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया इयत्ता 10वी राज्यशास्त्र प्रकरण 1 संविधानाची वाटचाल। संविधानाची वाटचाल राज्यशास्त्राच्या आतापर्यंतच्या पाठ्यपुस्तकामधून आपण स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्ये आणि त्यातून व्यक्त होणारे तत्त्वज्ञान, याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान यांचा विस्तृत आढावा घेतला। भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले। नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत। सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते। भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली। तेव्हापासून ते आतापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला, त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले यांचा प्रस्तुत प्रकरणात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत। हा आशय अर्थातच 3 मुद्द्यापुरता मर्यादित आहे। 1. लोकशाही, 2. सामाजिक न्याय व समता, 3. न्यायव्यवस्था। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधान यामध्ये आता आपण पाहिलं की 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले। प्रजासत्ताक, लोकशाही व गणराज्य ही संविधानाची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली। नागरिकांना न्याय आणि स्वातंत्र्य देण्याबाबत संविधानात महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या। संविधान हे सामाजिक न्यायावर आणि समतेवर आधारलेला प्रागतिक समाज निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण साधन आहे। त्यानुसार आज आपण पहिला मुद्दा जो आहे लोकशाही तो बघणार आहोत। त्यामध्ये राजकीय प्रगल्भता। लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही, त्या संरचना आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते। त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य, विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहेत। जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते। ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे। लोकसंख्या व विस्तार या दोन्ही बाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळीवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे। वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे। निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नाबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत। प्रश्नांच्या पर्यायाचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीत वाढ झाली आहे। त्यानंतर लोकशाहीमधील दुसरा जो मुद्दा आहे आपला मताधिकार। भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होतीच। त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती। मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्ष वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता। तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष इथपर्यंत आणले। स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला त्यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले। अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते। इतकी मतदार संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही। हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे। केवळ राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले। भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदललेले आहे। लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात। लोकशाही विकेंद्रीकरण आपला पुढचा मुद्दा आहे।
सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो, त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तरतुदी आहेत. स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा, अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्त्व आहे. त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच 73 व 74व्या संविधान दुरुस्तीचा होता. या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. इथे आपल्याला पाहायचे आहे, खालील बदल कशामुळे झाले ते सांगू शकाल का? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही प्रयत्न करायचा आहे सांगण्याचा. राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. दुर्बल समाज घटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला. संविधानात 11 व 12 अशा नव्या 2 परिशिष्टांची भर पडली. आता हे बदल कशामुळे झाले ते तुम्हाला सांगायचे आहे. पुढचा मुद्दा आहे आपला माहितीचा अधिकार. RTI 2005. लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढण्यासाठी ही शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत मिळाली. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कामुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झाली आहे. पुढे पहा, माहीत आहे का तुम्हाला? आता आपल्याला काय माहीत आहे इथे तुम्हाला विचारलेलं आहे. हक्काधारित दृष्टिकोन, राईट्स बेस्ड ॲप्रोच. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून अनेक सुधारणा झाल्या, परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती. गेल्या काही दशकातील सुधारणा मात्र नागरिकांचा तो हक्कच आहे या भूमिकेतून येत आहेत. अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे शासन व नागरिक यांच्या संबंधात कोणते बदल होतील असे तुम्हाला वाटते? हे तुमच्यासाठी आहे. काय वाटतं तुम्हाला? आपण वरील मुद्दे पाहिले आणि त्याचा विचार करून याबद्दल तुम्हाला तुमचं मत नोंदवायचं आहे. आपल्याला चर्चा करायची आहे. भारतीय नागरिकांना रोजगार मिळवण्याचा हक्क असावा असे तुम्हाला वाटते का? सर्वांना निवाऱ्याचा हक्क मिळाला तर आपल्या देशातील लोकशाहीवर त्याचे कोणते परिणाम होतील असे तुम्हाला वाटते? आता ह्या 2 प्रश्न तुमच्याकरिता आहे आणि या 2 प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची आहे. प्रश्नाचे स्वरूप म्हणजे सर्व नागरिकांना रोजगार मिळण्याचा हक्क असावा असे तुम्हाला वाटते काय? आणि सर्वांना निवाऱ्याचा हक्क मिळाला तर आपल्या देशातील लोकशाहीवर कोणते परिणाम होतील असे तुम्हाला वाटते? सामाजिक न्याय व समता. सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे. या 2 मूल्यावर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केला आहे व त्या दिशेने आपली वाटचालही होत आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे त्या सामाजिक बाबीमुळे व्यक्तीवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे.
सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरावर प्रयत्न करावे लागतात, परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजे. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होतात. या सर्व दृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न झाले ते पाहू. पहिला प्रयत्न आहे राखीव जागांचे धोरण. जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले, अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठी ही राखीव जागांची तरतूद आहे. दुसरा प्रयत्न अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा. सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा कायदा करण्यात आला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला असून त्याच्यावर अत्याचार घडल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. करून पहा. वरील कायद्यातील तरतुदी वाचा, शिक्षकांच्या मदतीने त्या समजून घ्या. अत्याचार होऊच नयेत म्हणून कोणत्या प्रयत्नांची गरज आहे हे आपल्यासाठी आहे. शिक्षकाची मदत घ्यायची आहे तुम्हाला आणि करायचं आहे. नंतरचा प्रयत्न पाहू आपण अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकावर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कामुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळाले आहे. त्यानंतरचा प्रयत्न पाहायचा आपल्याला महिलांसंबंधी कायदे व प्रतिनिधित्व विषयक तरतुदी. स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. महिलांमधील निरक्षरता दूर करणे, त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देणे यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन काही धोरणे निश्चित करण्यात आली. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा, हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा काही महत्त्वपूर्ण तरतुदींनी महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले. आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासूनच कमी आहे. जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला. भारतातही या दृष्टीने बदल होत आहेत. 73व्या व 74व्या घटनादुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 50% वाढवण्यात आले आहे. महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला. राज्यामध्येही राज्य महिला आयोग आहे. घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा हे लोकशाही करणारा पोषक असलेले महत्त्वाचे पाऊल आहे. स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केली. पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा आवाका वाढवला. त्यातील समावेशक इन्क्लुजन अधिक अर्थपूर्ण केले. हे करून पहा. लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व. इथे तक्ता दाखवलेला आहे. वर्ष आणि महिला खासदारांची संख्या, महिला खासदारांची टक्केवारी. दर 5 वर्षात ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महिला खासदारांची संख्या संसदेमध्ये किती निवडून आल्या आणि त्याची टक्केवारी काय, इथे हा तक्ता दिलेला आहे. वर्ष 1951-52 मध्ये महिला खासदारांची संख्या 22 होती आणि त्यांची टक्केवारी 4.50% होती. अशा पद्धतीने जर 1957 मध्ये पाहिलं तर 22 संख्या ही महिला खासदारांची आणि त्यांचं प्रमाण होतं 4.45%.
हे प्रमाण आपण पाहत गेलो तर हे वाढतच गेलेलं आहे आणि 2014मध्ये 66 आणि टक्केवारी झाली 12.15%. तर आता शेजारील तक्ता काळजीपूर्वक वाचा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आपल्याला सर्वात कमी महिला खासदारांची संख्या कोणत्या वर्षीच्या निवडणुकीत आढळते ते आपल्याला तक्त्यावरून सांगता येईल. सर्वाधिक महिला खासदारांची संख्या कोणत्या वर्षीच्या निवडणुकीत आढळते म्हणजे सर्वात जास्त, तर तेही आपला तक्ता पाहून आपल्याला सांगता येईल. तक्त्यातील माहितीच्या आधारे लोकसभा निवडणुकीतील महिला खासदार 1951 ते 2014 याचा वृत्तालेख आणि स्तंभालेख तयार करायचा आहे, तो तुम्ही करायचा. तुम्हाला या तक्त्यावरून काय वाटते? सार्वजनिक जीवनातील महिलांची दृश्यमानता व्हिजिबिलिटी कमीच राहिलेली आहे. कुटुंब रचना, सामाजिक परिसर, आर्थिक क्षेत्र आणि राजकीय अवकाश अधिकाधिक खुले होत गेल्यास महिलांना निर्णय प्रक्रियेत सामील होऊन एकूण राज्यकारभाराला वेगळी दिशा देण्याची संधी मिळेल. यासाठी प्रातिनिधिक संस्थांमधील महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. या सर्व गोष्टी करण्याकरता जी न्यायालयाची भूमिका असते ती आपल्याला पाहायची आहे. लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने देशाची प्रगती करण्यात भारतातील न्यायालयाची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. न्यायालयाने संविधानातील तरतुदीचा अर्थ लावताना संविधानातील मूळ उद्दिष्टे आणि संविधानकारांचे हेतू यांना प्राधान्य दिले. न्यायालयाने या संदर्भातील योगदान आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ. 1. संविधानाची मूलभूत चौकट. संविधान प्रवाही असते. एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे लिव्हिंग डॉक्युमेंट्स याचे स्वरूप असते. परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे. संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संसदेला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली. संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतली. हेही जाणून घ्या. संविधानाच्या मूलभूत चौकटीत साधारणतः पुढील तरतुदीचा समावेश होतो. 1. शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप. संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप. देशाच्या ऐक्य व एकात्मतेचे संवर्धन. देशाचे सार्वभौमत्व. धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता. 2. महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय. संविधानातील मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत. न्यायालयाने ज्या काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय दिले आहेत त्यात बालकांचे हक्क, मानवी हक्काची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज, व्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासींचे सक्षमीकरण यासारख्या विषयांचा समावेश करता येईल. न्यायालयाच्या या विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. समजून घ्या. काही महत्त्वाचे आहे. लोकशाहीसाठी सुशासन किंवा उत्तम शासन व्यवहार करणे आवश्यक असते. त्यासाठी खालील वैशिष्ट्यांचा समावेश आवश्यक असतो. सुशासनाची ही वैशिष्ट्ये लोकशाहीत आणण्यासाठी काय करावे लागेल? 1. उत्तरदायित्व जबाबदारी जाणणारे सरकार. 2. प्रभावी आणि कार्यक्षम सरकार. 3. प्रतिसादात्मक सरकार. 4. पारदर्शी कारभार. 6. न्याय्य व सर्वसमावेशक विकास. 6. शासकीय यंत्रणेत व निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग. जाणून घ्या. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडच्या काही वर्षात वरील विषयांवर काय निर्णय दिले आहेत ते शोधा व त्यावर चर्चा करा. हे आपल्याला इंटरनेटवर सर्च करून मिळवता येईल. भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल याचा आपण इथे आढावा घेतला. अर्थात भारतीय लोकशाहीपुढे अनेक आव्हाने आहेत. शासनाच्या कायद्यांमुळे व धोरणांमुळे सर्व समस्या संपुष्टात आल्या असा याचा अर्थ नाही. आजही आपल्यासमोर अनेक नवीन प्रश्न आहेत. परंतु लोकशाहीसाठी आवश्यक असे किमान जनमानस आकारास आले आहे. पुढील पाठात आपण भारतातील निवडणूक प्रक्रिया याविषयी माहिती घेणार आहोत. पुढील पाठाला सुरुवात करण्याच्या आधी
या पाठाचा स्वाध्याय आपल्याला पाहायचा आहे, तो पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.